कृष्णा मसाले 11 संघाने नाणेफेकी जिंकली आहे. यस, मॅच चालू करा. जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज. फलंदाज प्रथमेश स्लोवर गतीचा चेंडू पडल्यानंतर ऑन साइडला उडवला गेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकापेक्षा जास्त काही नसेल. पहिल्या चेंडूवर इथं मात्र संघाचा श्री गणेशा एका धावेने होतोय. प्रथमेश च्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. तोच प्रथमेश सलामीला स्ट्राईकवर पाहायला मिळाला. त्यानंतर आता मात्र स्ट्राईकवर आलेत सुजल. सलामीचा गोलंदाज संकेत पाहायला मिळतोय. छोट्या पावलांचा रनअप. यावेळेस फ्लाइट पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला खेळून काढले. शेवटच्या क्षणाला वन बाउन्स क्षेत्ररक्षक चेंडू. थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळते. बॅकअप आहे त्याच्यामुळं एकापेक्षा जास्त काही नसेल. दोन्ही प्लेयर्स इथे मात्र स्वतःचा अकाउंट एका धावेने ओपन. खूप चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळत असताना संकेतच्या माध्यमाने फ्लायटेड चेंडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू. यावेळी ऑन साइडला उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत समीर. राज भोईरा आहेत. स्लोवर गतीची चेंडू पाहायला मिळत आहेत गोलंदाज संकेतच्या माध्यमाने, परंतु अचूक टप्पा पाहायला मिळतोय. जास्त फायदा घेता हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. शेवटच्या क्षणाला डीप मध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम इथे 2 धावांमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं फंबल जय तिथे होते. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळाले. त्याचाच फायदा घेत असताना 2 फलंदाजामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. त्याचा फायदा घेतला. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता. थांबून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला फलंदाज सुजल कडून, परंतु एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गती पाहायला मिळत नाहीये, परंतु अचूक टप्पा. तर नितेश सोनीकडून पुन्हा एकदा एटीएम खुलं होतोय संकेतसाठी. विकेट प्राप्तीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा चेंडू पाहूया. तो आलं नाहीये. चांगला एफर्ट लगावलं होतं तिथे, परंतु चेंडूला गॅदर करता आलं नाहीये. परिणामी 1 धाव. इथे मात्र धावसंख्या फलक हलवार गतीने पुढे सरसावेल 8 या आकड्यावर. पुढील चेंडू पाहू शकाल. स्वरूप सामोरे जातील प्रथमेश. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल करतोय. आता मात्र एक्का दुक्के से काम नाही चलेगा. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पाहूया तो फटका कोणाच्या बॅट मधून येईल. सुजल. यावेळेस फिरकी चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर लेग स्पिन पाहायला मिळाला. चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळत असताना पूर्णपणे बीट केलंय फलंदाज सुजल. चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाजी करत असताना SS सागर 11 संघाकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. स्वतःच्या बॉडीला झोकावून दिलं चेंडूवर. राज मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. त्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना पूर्णपणे स्वतःची बॉडी स्ट्रेच केली. झोकावून दिलं पूर्ण चेंडूवर आणि फक्त एका धावावर येतं. मात्र समाधान मानावं लागतं मदन 11 संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे मदन 11 संघाला. लेग स्पिन जरूर पाहायला मिळाला होता, परंतु हातावर नियंत्रण नाहीये. चुकीची लाईन पाहायला मिळाली. डाऊन द लेग चेंडू. अतिरिक्त एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरसातोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जातोय 10 या आकड्यावर. सॉरी 11 धावा होत्या. आता त्याच्यावर अजून 1 धावसंख्या ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका, परंतु
क्षेत्ररक्षक आहे तर राज मात्र चुकी करत नाही. आज मात्र राज खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवतो आपल्या संघासाठी. फलंदाजी असो व क्षेत्ररक्षक असो खूप चांगल्या प्रकारचा झेल टिपला आणि पहिला हादरा बसतोय सुजलच्या माध्यमाने. सुजल बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येचं आव्हान जिंकण्यासाठी. या स्पर्धेचं आव्हान टिकवायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर या 34 धावा कराव्या लागतील. फ्लायटेड चेंडू यावेळेस मात्र प्रथमेश बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पारितोषिक असेल प्रथमेश साठी. पहिला षटकार आलाय, अजून 2 षटकार आले तर कल्पेश साबळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रथमेशने आशा आता मात्र दाखवली आहे. 34 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळाला. चुकीचा चेंडू हाताळला होता समीरने आणि त्या चुकीचा चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय प्रथमेशने. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवेत आहे, संधी आहे, तिथे राज आहेत आणि राजच्या माध्यमाने ही चुकी कुठेतरी महागडी ठरू शकते आणि विकेट किपर कडे देखील एक संधी जरूर होती. अपील थोडीशी केली जातीये. स्क्वेअर लेग पंच कपिल पाटील अनुभवी आहेत, नक्कीच थोडीशी अपील जरूर केली होती, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. संधी होती राज भुईरकडे, परंतु संधी इथे मात्र गमावली आहे. प्रथमेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता. हा गडी कुठेतरी ही संधी होती तुम्हाला, परंतु चुकी. 2 धावा आलेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला, पूर्णपणे बीट झालाय. गतीमध्ये परिवर्तन, संधी जरूर होती डायरेक्टची, परंतु बॅटरच्या शरीरयष्टीवर जाऊन आदळलाय चेंडू. त्यामुळे त्या फलंदाजांना धाव घेता येणार नाही. असं नियम आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा फेकी केली जाते. फलंदाजाच्या जर यष्टीला किंवा बॅटला आदळला तर चेंडू तिथेच मात्र स्टॉप करावा लागला. चेंडू चांगला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा कटर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू समीरच्या माध्यमाने. हॅट्रिकसाठी 500 रुपये जरूर होते, परंतु आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. ती संधी मात्र गमावली आहे समीरने, परंतु चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथं मात्र टिपलाय. वेट केला, वॉच केला आणि त्या चेंडूवर प्रहार जरूर केलं होतं, परंतु खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारचं झेल. अजून एक हादरा बसतोय मदन 11 संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश येतोय. ज्या भावेशने एकही चेंडू खर्च न करता 6 धावा खर्च केल्या होत्या, त्या धावा आता मात्र वसूल कराव्या लागतील भावेशला. तेच डोक्यामध्ये कुठेतरी घेऊन आला असं की ज्या धावा खर्च केल्या त्या मात्र वसूल करायच्या आहेत. शफल झाले होते. खूप चांगल्या प्रकारचा खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडीशी लाऊड अपील पाहायला मिळाली होती, परंतु पंचांनी दात मात्र फेटाळून लावली. षटक समाप्त होते. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मात्र हाताळत असताना समीरच्या माध्यमाने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च झालेल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर.
चेंडू असेल, ज्याप्रमाणे रिलीज पॉइंट पाहायला मिळाला होता तीर्थ बोळीच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हातामधूनच रिलीज झाला होता. यावेळेस डाऊन द लेग चेंडू पाहावे लागेल. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा हाताला होता, त्यानंतर थोडंसं नियंत्रण चुकलं तीर्थच्या माध्यमातून. अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला सातत्याने वाडेगड संघाकडून पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्या वाडेगड संघाला फिरकीचं माहेरघर म्हटलं जातं त्याच प्रकारचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. खूप चांगल्या प्रकारचा रिलीज होत असताना तीर्थच्या माध्यमातून पहिला चेंडू अशाच प्रकारे रिलीज झाला होता, त्यानंतर थोडंसं दिशा नियंत्रण नव्हतं दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे जिंकण्यासाठी. येस, ऑफ कटर पाहायला मिळालं होतं, परंतु थोडंसं दिशामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं नाहीये. चांगला चेंडू होता, परंतु वाईडच्या थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला चेंडू. चांगला फिरकीचे गोलंदाज आहे तीर्थ. यावेळी लेग कटर, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. क्या बात आहे तीर्थ, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सलामीचा फलंदाज प्रथमेश सेट असून देखील थोडासा स्ट्रगल करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. इम्प्रेस केलाय गोलंदाजीने तीर्थ, क्या बात आहे. फ्युचर ब्राईट आहे या गोलंदाज तीर्थचा. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, खूप चांगल्या प्रकारचं रिलीज पॉइंट पाहायला मिळतोय. चेंडू हातामधून खूप व्यवस्थितरित्या फिरताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक देखील त्यांना मार्गदर्शन करतायत. यावेळेस दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. ह्या गोष्टीवर जर आपण नियंत्रण केला तर एक चांगलं भविष्य ठरवू शकता. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. यावेळेस चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. तर शेवटचा चेंडू असेल, पूर्णपणे खांदी झुकलेले पाहायला मिळत आहेत. आता फलंदाजी चेसिंग करत असताना मदन 11 संघाचे ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे SS सागर 11 संघाकडून, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकापासूनच डॉमिनेट केला आहे मदन 11 संघाला. तर तीर्थ देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. यावेळेस देखील अतिरिक्त वाईडच्या बॅट कट आहे. खेळाडू वृत्ती दाखवली इथे प्रथमेशने आणि अशा प्रकारे विजय संपादन केलाय. SS सागर 11 संघाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. गोलंदाजीचा विचार केला गेला तर तीर्थच्या माध्यमाने फक्त आणि फक्त वाईडच्या स्वरूपाने चेंडू रन्स पाहायला मिळाले. त्यानंतर मिडन विकेट जरी म्हटलं तर म्हणू शकतो आपण, कारण की फक्त आणि फक्त वाईडच्या स्वरूपाने आणि हँडशेक करूनच आपण बाहेर निघायचे. एक चांगली स्पर्धेचं एक चांगली संकल्पना इथे मात्र सुनील मामा चौधरीच्या माध्यमाने पाहायला मिळाली. हँडशेक करूनच बाहेर यायचं आहे. सुक्रे शंकर पाटील यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. दत्तात्रय चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. तर व्यासपीठावर त्यांचं शुभ सन्मान देखील पार पाडण्यात येतील. वाळगीर पाड्याचे समाजसेवक वाल्मिकदादा भोईर यांच्या हस्ते मान्यवरांचं सुग्र्यादादा पाटील यांचं शुभ सन्मान केलं जाईल. मान्यवरांना विनंती असेल या आपण सत्कार स्वीकारायचा आहे. दिगंबर पाटील यांचं देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर संजय कापसे यांच्या हस्ते केलं जाईल. मान्यवरांना विनंती आहे. थँक्यू डीजे. तर मान्यवरांचं इथे शुभ सन्मान व्यासपीठावर पाहायला मिळतोय. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच असेल. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली.
बघ ना. तर ऋतिक ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू आणि 20 धाव संख्येची विस्फोटक केली. निखिल दलवी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 20 धावा आपल्याला पाहायला मिळेल. दिगंबर पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथे मात्र निखिलला देण्यात येईल. तसेच राजभैर आपण देखील यायचं आहे. एका षटकारासाठी नितेश सोनी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक होतं. नितेश सोनी आपण असाल तर आपल्या हस्ते कॅश प्राइज द्यायचं आहे. चला निखिल या. मान्यवरांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला सुपूर्द केली जाईल. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल निखिलच्या माध्यमाने. वैयक्तिक 20 धावा कुठल्यात कॅमेऱ्याच्या समोर. तर व्यासपीठावर आपण पाहू शकाल खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना निखिलच्या माध्यमाने ही मॅन ऑफ द मॅच स्वीकार. आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक नितेश सोनी कडून होतं. यायचंय राजभोईर. दिगंबर पाटील मान्यवरांच्या हस्ते इथे कॅश प्राइज एका षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं नितेश सोनी यांच्याकडून त्यांना देत आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहू शकाल कृष्णा मसाले 11 संघ विपक्ष ओम साई जय जलेश्वर या दोन दिग्गज संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मामा स्कोरिंगला पाठवा ना. तर जसं सामना चालू होईल पहिला आवाज आपण ऐकायला प्रथमेश फर्डे ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं समालोचन गोलंदाजी देखील खूप चांगल्या प्रकारची केली होती. परंतु त्यांना या स्पर्धेतून मुकावं लागलं. ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षा होती त्या प्रकारची फलंदाजी झाली नाहीये. तर पुढच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकाल प्रथमेश फर्डे. हॅलो हॅलो. चला मॅच चालू करा. पहिलं षटक घेऊन ते कृष्णा. पहिला बॉल कृष्णा यांचा. प्रणित यांना पहिलाच संधी होती जेलची परंतु फिल्डर तिथे मिस फिल्ड करतात आणि चेंडू जाते सीमारेषे पलीकडे ग्राउंडला लगत. येत आहे 4 धावा आणि श्री गणेशा करतोय प्रणित आपला सुद्धा आणि संघाचा सुद्धा 4 धावेने. बघा 20 मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला 4 षटकं टाकण्यासाठी. 20 मिनिटात तुम्ही 4 षटकं फेकलेच पाहिजेत. फर्स्ट इनिंगला फक्त 20 मिनिटं. आणि आमचे मान्यवर विजेंद्र दलवी त्यांचाच बरोबर विक्रम कापसे हे सुद्धा आलेत. त्यांना सुद्धा विनंती करतो यायचं पण मंचावर स्थापन व्हायचं. हा बॉल प्रणित पाटील संधी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल दिला होता प्रणितने परंतु प्रियांशूने त्याला थांबवलं आहे. गुड कॉल. एकच धावा समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. पहिल्याच चेंडूवर प्रणितने मात्र ऑफ द राईटचा फटका दाखवला. स्क्वेअर कड तिथे 4 धावा आल्या. 2 बॉल 5 धावा. हा बॉल सुंदरचा फटका ऑफसाईडला लॉंग ऑफला. फिल्डर मात्र जज करतोय बॉलला. एकच रन कंप्लीट. पहिला चौकार आल्यानंतर थोडस शांतता मैदानावर राहिली. कृष्णाने चांगले बॉल टाकले आहेत. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. कृष्णा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडूवर 4 धावा आल्यानंतर शांत ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. हा बॉल प्रणितांनी सोडलाय परंतु आतमध्ये आलाय. समजला नाही प्रणितला. त्याला असं वाटलं का वाईट जातोय परंतु कृष्णाने चांगला गोलंदाज चांगला बॉल टाकला. डॉट बॉल. 4 बॉल 6 रन.
पंचांना काहीतरी विचारतोय आणि तशी गोलंदाजी चांगली लाईन आता टाकली आहे कृष्णाने. हा बॉल खाली होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होते परंतु बघितला बॉल थांबून येते तसं ढकलला बॉल आणि 1 रन कंप्लीट. दुसरी रन सुद्धा कंप्लीट होत आहे. चांगलं रनिंग मिड विकेट प्रणित आणि प्रियांशूजी. 2 ने धावसंख्या पुढे जाईल. 8 रन. कृष्णा पहिला षटक टाकताना शेवटचा बॉल 1 to go. हा बॉल आत्ता मात्र ऑफ साईडला बाहेर आहे. वाईट बॉल. 9 रन. सुरेख फटका पणीच्या अवघात होता. बॉल मात्र जातो सीमारेषे पलीकडे. 6 धावा. षटक संपतोय पहिलं. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 15 धावा. किती वेळ पणीतला मात्र शांतता होतील. आक्रमक खेळाडू आहे आणि त्या खेळाडूने आपली ओळख दाखवली या बॉलवर. डीजे हा बॉल लेग ब्रेक होता. प्रियांशूने वळकला. शॉर्ट पिच बॉलवर पहिल्याच बॉलवर प्रियांशू सुद्धा दाखवतोय माझी सुद्धा क्षमता आहे षटकार मारण्याची आणि तेच दाखवून हा फेकतोय सीमारेषे पलीकडे. 6 धावा. डीजे एकवीस धावा. या षटकाराच्या बरोबर धावसंख्या झेप घेते 6 ने 21. कल्पेश आता फील्ड सजवते. जशी तो गोलंदाजी करेल तशी तो फील्ड लावतोय आणि त्याला सुद्धा माहित आहे. पणीची हा बॉल ब्रेक होता. पणीतने कॉल दिला. धाव. संधी होती किपरकडे मिस केली आहे आणि त्यावर जी चोटी डाव प्रणितने घेतली आहे. स्ट्राईक चेंज होती. आता प्रणित आला स्ट्राईक एंडला. धावसंख्या 22. सुरेख बॉल टाकला होता खाली. ऑफ स्पिन टाकला होता. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. कमबॅक करतोय आता. पहिल्याच बॉलवर मोठा फटका आल्यानंतर थोडा आत्मविश्वास त्याचा वाढतोय आता. हा बॉल फुलटाच होता. संधी निर्माण झाली आहे तिथे जेलची परंतु त्यांच्या डोक्यावरनं त्यांना जज झाला नाही. बॉल लांब होता. धावत आले परंतु बॉल बीटला नाहीये आणि जातोय सीमारेषे पार. षटकार. षटकातल्या शेवटच्या बॉलवर आणि या षटकातल्या तिसऱ्या बॉलवर लगोपाठ 2 षटकार मारलेत त्याने. तिसरा मारेल का. हा बॉल होता ब्रेक. संधी आहे जेलची तिथे सुद्धा मिस जजमेंट आणि त्याला बॉल बीट करून जातोय. षटकार लगोपाठ 3 षटकार प्रणितच्या बॅट मधून. त्याचमुळे आता सुद्धा संधी आहे. आता सुद्धा जजमेंट चुकतोय. अजून एक जातोय सीमारेषे पार. षटकार लगोपाठचा हा 4था षटकार प्रणितच्या बॅट मधून. डीजे चार षटकार मारलेत प्रणितने. हा लेतोय लगोपाठचा 5वा. आता विक्रम बनेल का आजच्या दिवसात. 6 बॉल 6 षटकारांचा येणारी संधी असेल.
आणि मी विनंती करतो आमचे मान्यवर स्वप्नील पंडितनाथ पाटील यांना आपण सुद्धा यायचं मंचावर स्थापन व्हायचे. आमचे मान्यवर स्वप्नील पंडितनाथ पाटील यांना विनंती करतो आपण या मंचावर स्थापन व्हा. आपल्याला बोलवत आहेत सिद्धू पाटील आमचे आयोजक. जमतो स्ट्राईक रोटे झाली आहे. 5 बॉल 5 षटकार मारले प्रणितने कल्पेशला. आता 6वा षटकार येईल का त्याच्या बॅटमध्ये. तो नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आता पियांशु पाटील आलाय आणि गोलंदाज चेंज होतोय. 3रं षटक येतोय मनोज. मनोज 3रं षटक घेऊन पहिला बॉल टाकतोय. 3रं षटकला पियांशूसाठी. पियांशूने ओरपीस बॉल होता उडवलाय परंतु तिथे फिल्डिंग चांगली होती. जज चांगला गेल्या बॉलला. उंची येते होती बॉलने. 1 बाउन्स. पण इथनी स्ट्राईक घेतली आहे. विक्रम होईल का या मैदानात आजच्या दिवसात. 6 बॉल 6 षटकारांचा पणितच्या नावावर 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. 6वा येईल का प्रेक्षकांना पाहायला मिळेल का हा 6वा षटकार प्रणितच्या बॅट मधून. हा बॉल विक्रमी बॉल होता परंतु मिस केले चान्स प्रणितने. 6वा षटकार आला नाहीये त्याच्या बॅट मधून. आमचे मान्यवर आमच्या इथं उपस्थित आहे सोनू तरे आणि त्यांच्याच सोबत विक्रम कापसे. या दोन्ही विनंती करतो आपण स्थापन व्हा आमच्या मंचावर. आणि प्रणित पाटील यांना कॅश प्राइज झाले एन्जॉय ग्रुप यांच्यातर्फे 1000चा. मॅच झाल्यानंतर तो आमच्याकडून कलेक्ट करा. हा बॉल प्रणित पाटीलने मारलेला हा 1 रन कंप्लीट. मनोजने चांगला बॉल टाकलाय. प्रणितला थांबवलं म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या पोचली असेल 48 धावा 48. प्रणितला चान्स आली होती. विक्रम झाला असता. 5 चेंडू आणि 5 षटकार त्यांनी लावले परंतु 6वा षटकार त्याच्यावर मिस झाला. तरी सुद्धा त्याला क्रॅश प्राइज 1000 भेटला. हा फुलटास बॉल संधी कशी सोडेल प्रियांशू. त्याच्या बॅट मधून अजून एक येतोय 2रा षटकार. धावसंख्या 54. डीजे आजच्या दिवसातली मोठी धावसंख्या उभारली आहे. 54 धावा अजूनपर्यंत उभारल्या नव्हते या 3ऱ्या सामन्यात. 3रा षटक चालू असतानाच उभारल्या तर 54. अजूनही एकही विकेट गेली नाही आहे. ओपनिंगला आले दोन्ही प्लेयर खेळतात बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग करतायत. 54 रन त्यांनी मारले आहेत. प्रियांशूच्या बॅटमधून 2 मोठे ब्लास्ट. प्रणितच्या बॅटमधून 5. हा बॉल चांगला होता खाली. प्रियांशू एकच धरण बॅट चेंज करतायत धावतात. धावसंख्या 55. षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय मनोज. 3रा षटकातला शेवटचा बॉल 55 रन. आजच्या दिवसातील हा स्कोर झालाय 55. अजूनही किती होते पाहूया. हा बॉल चांगला होता. सन्मान दिलाय. चांगल्या बॉलवर चांगला फटका घ्यायचा सन्मान देतो. त्याला माहिती आहे चुकीचा बॉल पडला तर आक्रमण करायचं आणि चांगला बॉल असेल त्याला शांततेने ढकलून 1 रन रोटेट केले. ओव्हर संपते 3री. धावसंख्या होत्या त्या 56. 3 षटकाच्या संपतीनंतर डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद. बघा सूचना येते आहे आयोजकांकडून जे कोणते खेळाडू डगआउट मध्ये आवाज देऊ नका. आवाज आणि डगआउट सोडून कुठे जाऊ नका. जर आमच्या आयोजकांनी बघितलं तर तुम्हाला 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. प्रत्येक संघाला नियम सारखे आहेत. आवाज नका देऊ आणि कुठेही जाऊ नका डगआउट सोडून. आपल्याला फिरायचं मॅच कंप्लीट करा पूर्ण आणि मग इथे गार्डन बाजूलाच आहे फिरू शकतात. पण मॅच चालू असताना कुठेच जाऊ नका. आणि त्याचबरोबर गोरख पाटील यांचं कमबॅक होत आहे जय जलेश्वर या टीम मध्ये.
बघा शेवटचे जे षटक येतोय घेऊन तो केतन कापसे. हा बॉल केतन कापसेचा प्रणित मारतोय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय, परंतु फटका चांगला होता परंतु मागे डिक्लेअर झोन असल्या कारणास 21 रन भेटे. स्ट्राईक चेंज होईल आता प्रियांशु स्ट्राईक एंडला. धावसंख्या 57. बघा चेंडू जर गेला असेल तर देऊयात आपण नमन. पहिला चौथा षटकातला पहिला चेंडू 1 रन आली आहे. धावसंख्या 57. आतापर्यंत एकही विकेट गेली नाही. पार्टनरशिप मात्र झाली आहे ती 57 धावांची पहिली अशी पार्टनरशिप आजच्या दिवसातली आणि हायस्ट स्कोअर सुद्धा उभारलाय. विक्रमवर विक्रम करण्यात चाललेत हे दोन फलंदाज. 5 षटकारांचा विक्रम आपण पाहिला प्रणीतच्या बॅटमधून. एक एक विक्रम होत चालले आजच्या स्पर्धेतले या दोघांच्या माध्यमातून. हा बॉल चांगला आहे. आता मात्र पार्टनरशिप तुटू शकते, संधी आहे पण तिथे सुद्धा झेल जोडतायत. फिल्डर होते मनोज, ज्याने मागच्या षटक ज्याने फेकला तोच मनोज आता झेल सोडतोय आणि स्ट्राईक चेंज होईल. 1 रन येते. धावसंख्या 58. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. 2 चेंडूने 2च धावा खर्च केले आहेत. हा बॉल पाणीसाठी झेल. परत एकदा संधी झाली आहे. पार्टनरशिप तुटू शकते. स्वतः जजमेंट करतोय पण तो झेल ड्रॉप. फिल्डर इथं वारंवार मिस्टेक करतायत. संधी तर प्राप्त होत आहेत परंतु आता स्वतः गोलंदाजाने झेल सोडलाय. त्यामुळे या 2 धावा. धावसंख्या 59. 3 मात्र संधी होती निर्माण झाल्या होत्या. तिन्ही संधीचा सोनं करता आलं नाही या क्षेत्ररक्षणला. आता मात्र रिव्हर्सचा पवित्र घेतलाय. 1च धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्याचा प्रयत्न इथं कोणच नाही नॉन स्ट्राईकला प्रणीत, परंतु प्रियांशु थांबवतोय. 1 धावेने धावसंख्या 60 धावा झाल्यात. 4 बॉल आणि 60 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या इनिंगचा पहिल्या या 17चा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 60. धावा मात्र भरपूर झाल्यात. हा बॉल फुलटॉस होता. संधी परत एकदा निर्माण पण आता मात्र डोक्याच्या वरच गेलाय. फिल्डरला कोणती चान्स नव्हती. हा येतो षटकार. धावसंख्या जाते डबल डिजिट. सुरेख फटका. 1 बाउन्स मनोजच्या डोक्यावर. हा येतो 4. धावसंख्या होतीये आजच्या दिवसातली सर्वात मोठी धावसंख्या उभारली या 2 फलंदाजाने. नॉट आउट केले 2 70 बनवल्यात आणि येणाऱ्या 4 षटकात मध्ये 71 धावांचं टार्गेट. आपण सत्कार घेतोय. थँक्यू डीजे. एक मानाची शाल आणि तुळशीचा फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येते आमच्या स्पर्धेत. आणि यानंतर ज्यांची मॅच आहे साई एकवीर विपक्ष आहे देवेंद्र स्पोर्ट्स. आपण लगेच या 2 कॅप्टन टॉसला आणि आमचे अजून एक मान्यवर सोनू तरे यांचा सुद्धा इथे सत्कार होणार आहे. आमचे मान्यवर दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार करतील. सोनू तरे आमचे गावातले ग्रामस्थ समाजसेवक आणि लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा या मंचावर आणि स्थापन व्हा. आमच्या स्पर्धेची शोभा वाढवा. यानंतरची मॅच साई एकवीर अपेक्षा देवेंद्र स्पोर्ट्स. आपल्या दोन्ही संघाला कॅप्टनला विनंती करतो आपण टॉसला या.
आणि आमच्या मान्यवर इथे 2 सन्मान मात्र प्राप्त झाले आहेत. फिल्डिंग लगेच लावून घ्या. विकी वाडवी आपण कुठे असेल आपण संपर्क साधा. अजून एक आमचे मान्यवर अनिल पाटील यांना सुद्धा विनंती करतोय आमच्या स्पर्धेला शोभा वाढवली. त्यांनी त्यांच्या शुभ पावलाने आमच्या मंचावर आलेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या हार्दिक 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 स्वागत. साई एकविरा विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉसला. आमचे मान्यवर आत्ताच आलेले अनिल पाटील यांचा सुद्धा सत्कार होत आहे. साई एकविरा विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन आपण या. वारंवार आपल्याला बोलवलं जाते. आमच्या मंचावर मित्र इथे सत्कार होतोय अनिल पाटील यांचा आमच्या मान्यवर. साई एकविरा देवेंद्र स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन. चला मॅचला चालू करा. पंच जसं टाइम घेऊ नका. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. भरपूर मॅचेस अजून आपल्याला कंप्लीट करायचे आजच्या दिवसात. साई एकविराचा दोन्ही कॅप्टन आहेत. बाबा कॅप्टन 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा. टॉस उठ द्या. आमचे मान्यवर अनिल पाटील यांच्या शुभ असते या मॅचचा टॉस. साई एकविरा विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन आलेत. एका बाजूला पारस भोईर तर दुसऱ्या बाजूला तन्मय. कॉल केलाय छापा पारसने आणि टॉस जिंकलाय ते पारसने. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. चला मॅच चालू करा. पंच 71 धावांचं लक्ष. 2 फलंदाज आलेत बॅटिंग साठी. स्ट्राईकला कृष्णा. नॉन स्ट्राईकला प्रशांत मडवी. 2 फलंदाज. पहिला बॉल मात्र मनीषने फेकला. चांगला बॉल होता. 1च धाव त्या बॉलवर आली आहे. 1 रनने मात्र श्री गणेश झालाय तो कृष्णा आणि स्वतः संघाचा. 71 धावाचा आणि डिसिजन जो पेंडिंग होता तो मात्र सांगितलं पारसने का आमची फर्स्ट बॉलिंग करू आम्ही आणि साई एकविरा या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. थोडंसं फंबल होत आहे. मनीष रनअपमध्ये थोडं फंबल त्यामुळे थांबलेत. रनअपमध्ये थोडंसं वेधवा आली त्याला त्यामुळे थांब आहे. परत एकदा रनअप घेतात. बॉलिंग मार्गवर येत आहे. दुसरा बॉल फेकाया. हा बॉल ब्रेक होता. बॉल पडल्यानंतर खाली राहिला. जास्त उचली घेतली नाही आहे. प्रशांतला थोडासा मात्र जजमेंट चांगला आला होता का बॉल उचलेल परंतु खाली राहिल्यानंतर 1च धाव. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा. आपले यंगस्टर वाडेकर संघातले भरपूर यंगस्टर आता घडतील. त्याचमुळे या स्पर्धा आपण कव्हर करतोय. प्रत्येकाला चान्स मिळावा त्यासाठी या गावातल्या स्पर्धा इथं चान्स आहे जेलची परंतु कोणताही क्षेत्ररक्षण तिथे नाही आहे. त्याचमुळे 1 धाव कंप्लीट. सर्वेश पाटील दुसऱ्या टप्प्यावर. पहिल्या टप्प्यावर बॉल घेत आहेत. फेकी करत आहेत. 1 रन कंप्लीट. धावसंख्या होती 3. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या पुढे नेत आहेत दोन्ही फलंदाज. 3 चेंडू आणि 3च धावा खर्च केल्यात. हा बॉल आता मात्र जेलची संधी. तिथे असेल प्रणित पाटील. त्याच्याकडून कोणतीही चूक होणार नाहीये. चापाल क्षेत्ररक्षक आपण ज्याला म्हणतो वाडेकरचा तोच प्रणित पाटील जस्ट करतोय बॉलला. आज 1 विकेट प्राप्त. फर्स्ट डाऊन. बॅक टू डक आउट प्रशांत पाटील. थँक्यू डीजे. आता येतोय ज्याने मात्र षटकारांच्या आतिषबाजी गोलंदाजी करत असताना घेतली तोच कल्पेश आलाय.
तो आल्या आल्या परततोय का? वा काय झेल घेतलाय, अतिशय सुंदर हा झेल. लागोपाठचा हा दुसरा धक्का. कल्पेशची सुरुवात मनीष याच्या खात्यात. बॅक टू डुकआउट कल्पेश. सुरेख झेल घेतला मात्र मनीष यांचा. शेवटचा बॉल. मन सुद्धा हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे. हॅट्रिक चान्स मनला आल्या. नवीन फलंदाज तिथं मनोज. गोलंदाज मनोजसाठी हॅट्रिक चान्स असताना इथे मात्र LPW जर आउट असता तर नक्कीच आउट असता. हॅट्रिक झाली असती परंतु षटक संपतोय पहिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. सुरेख मात्र बॉलिंग केली मन येणे. बॅटिंग मात्र करा चान्स भेटली नाही परंतु बॉलिंग त्यांनी चांगली केली. पहिला षटक संपलाय. 71 धावा चेस करत असताना पहिल्या षटकात आले फक्त आणि फक्त 3 धावा. आता 18 बॉल 68 धावांची गरज. येणार 18 बॉल 68 धावा तुम्हाला बनावावं लागतील जिंकण्यासाठी. DJ बॅटिंग सुरू केली होती तोच गोलंदाज आलाय पियांशु पाटील आणि पहिल्याच बॉलवर एकच रन देते. धावसंख्या 4. पियांशुने सुद्धा चांगली मात्र बॅटिंग केली. फिनिश टच त्याने त्याच्या बॅटमधून दिला. लास्टच्या शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा त्याने जमवल्या आपल्या टीमसाठी आणि त्याचमुळे धावांचा डोंगर उभा झाला. ते 70 धावांचं. परत एकदा पियांशु. हा शॉर्ट बॉल होता. मोठा फटका घ्यायचा होता. मिस टाइम झालाय तिथे. शतरक्ष देत जज करतायत बॉलला. तर एकच धाव कंप्लीट. धावसंख्या 5. 2 बॉल 5. आता स्ट्राईक एंडला तर कृष्णा. बॉलिंग सुद्धा चांगली करतोय प्रियांशु. हा बॉल एकच रन डिक्लेअर झोन. वारंवार डिक्लेअर झोन बॉल जातो 21 धावेने. इथं फक्त धावपळ घालतोय पण तो धावांचा डोंगर चेस करायचे आपल्याला. मोठे फटके आणावा लागतील मारावा लागतील तेव्हा धावा मात्र चेस होतील. 71 धावा आजच्या दिवसातला मोठ्या धावांचा डोंगर उभारलाय. बघा स्पीडअप करा. फास्ट केला. स्लो खेळत आहेत तुम्ही. फुट टाइम घेत आहेत. हा बॉल पंच सांगतायत लेग स्टंप सोडून जातोय. वाईट बॉल. एक धावा आयडल स्कोर बोर्ड मध्ये. 6 धावा. शशिकांत पाटील यांच्यासाठी कॅश प्राइज लागले. जर डाय मारून कॅश घेतली तर आमच्या आयोजक सुनील मोहम्मद चौधरी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु आता मनोजच्या बॅट मधून मोठा टारागा मोठा ब्लास्ट. पंच सांगतायत 6 धावा येत आहेत मनोज याच्या बॅट मधून. DJ थँक्यू DJ. थँक्यू DJ. अजून एक मोठा ब्लास्ट परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. बघा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जर गेला तर बॉल अडवायला चान्स असेल तर अडवा. नवीन बॉल द्या. बॉल गेला. तिथे कोणतेही खेळाडू असतील आमचे हॉलेंडर असतील बघा सूचना घ्या. लक्षात घ्या आपले बॉल जात आहेत गटारीत. मागे गटार आहे त्यामुळे जेव्हा बॉल डायरेक्ट जात असेल डिक्लेअर झोन मध्ये तुम्ही अडवा. कोणी तुम्हाला काहीच बोलणार नाही. बॉल अडवा फक्त डिक्लेअर झोन मध्ये. हा हातमध्ये नका. प्रियांशु कृष्णा यांच्यासाठी. हा बॉल कृष्णा जेलची फॉलो थ्रो मध्ये जे घ्यायचा होता. रनआउटची सुद्धा चान्स होती आणि मनोज 1 रन कंप्लीट घेतोय. शेवटचा बॉल होता या दुसऱ्या षटकातला. षटक संपतोय दुसरं. धावसंख्या झाली आहे ती
धावसंख्या झाली डबल मध्ये 13 धावा. 12 चेंडूचा खेळ संपला आणि धावा फक्त 13. अजूनही 58 धावायची गरज येणार 12 बॉल मध्ये. धावसंख्या 14 झाली. 57 धावायची गरज येणार 12 बॉल 57 धावा. 23.50चा रन रेट आता प्रत्येक षटकात इथं बनवावा लागेल. येणारे 12 बॉल 57 रन. सर्वेश पाटील येतो गोलंदाजी मार्गवर. टीडी बेल जे गाजून आलाय कालच्या दिवसात तोच सर्वेश पाटील. पहिलाच बॉल लेग ब्रेक परंतु जातोय लेग स्टम्पच्या सोडून. वाईट बॉल. ओव्हर तर धावसंख्या 15. त्याने कालच्या दिवस आणि त्याच्या आधीचा दिवस गाजवला टीडी पेल मध्ये तो सर्वेश पाटील. आज आपल्या गावातून खेळतोय. गावातल्या टीम मधून झेलची प्राप्त होती का तिथे झेल ड्रॉप आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर हा बॉल चांगला होता. विकेट प्राप्त होती परंतु क्षेत्ररक्षण तिथे चुकी गेल्या आणि त्याचमध्ये एक धाव. धावसंख्या 16. आता मात्र ज्याच्या बॅटमधून मगाशी मोठा फलंदाज षटकार आला होता तोच मनोज स्ट्राईक एंडला. हा बॉल ब्रेक होता. आतमध्ये आणला होता मनोजसाठी. 1 रन तिथे कंप्लीट. शांत क्रिकेट होतंय फक्त आणि फक्त एकरी दुवे धाव आता येते. मोठा फटका मारून देत नाही सर्वेश पाटील कारण की आपला वाडेकर गाव ओळखत होतं फिरके आक्रमणाने आणि तीच ओळख दाखतोय आता सर्वेश पाटील. हा रॉंग वन होता. गुगली जो आतमध्ये येतोय त्याचा मुख्य अस्त्र त्यांनी बाहेर काढलाय सर्वेश पाटीलने. हाच बॉल मात्र फेमस झाली होती रील त्याची. आपले कॉमेंटेटर कुणालजी दाते त्यावर बोलले होते काय रॉंग वन आहे का सर्वेश पाटीलला ओळख दिली आहे ग्रामीण टेनिसमध्ये ती सर्व ओळख दाखवतोय सर्वेश पाटील. हा बॉल मात्र चांगला होता. एकच धाव. 18 धावा. सर्वेश पाटीलचा हा बॉल कृष्णासाठी. ओपनिंगला आले कृष्ण अजूनही मैदानावर आहे. हा बॉल पुढे जायले होते परंतु झेल तिथे होईल का आणि आता मात्र कोणतीही चुकी होत नाहीये पवनकडून. झेल प्राप्त होते. फलंदाज होते बाद. सर्वेशच्या गातात येते ही विकेट. आता नवीन फलंदाज येईल केतन कापसे डीजे. त्याचा झेल जो पकडला होता माणिक पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं ऑनलाईन जीपे करण्यात येईल. अजून एक फलंदाज होते बाद. आल्या आल्या विकेट आता घेतली आहे सर्वेशने. शेवटच्या बॉलवर अजून एक विकेट. 2 विकेट त्याने घेतल्या. षटक संपतोय 3रा. धावसंख्या फक्त आणि फक्त 18. डीजे. वारंवार शशिकांत पाटील यांच्यासाठी कॅश प्राइज येत आहे. सुनीमामा आमचे आयोजक सुनीमामा चौधरी यांच्याकडून हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचा प्राइज परंतु पहिल्याच बॉलवर त्यांच्यावर आक्रमण गेलाय. येतोय तो मनोजच्या बॅटमधून दुसरा हा षटकार. डीजे. जसं कॅश प्राइज लावलं परंतु उलट झालंय. पहिल्याच बॉलवर ब्लास्ट आला मोठा. हॅट्रिक जर घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आमचे आयोजक सुनील मामा चौधरी यांच्याकडून. अजून एक उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिद्धू पाटील जज करतायत. पहिली विकेट तर झाली आहे. जमा त्याच्या खात्यात शशिकांत पाटीलच्या. परंतु अजून 2 विकेट घ्यावा लागतील तेव्हा ते 200 रुपये कॅश प्राइज तुम्हाला मिळेल.
हा बॉल शॉर्ट पिच बॉल होता लेग. हा दुसरा घेऊ तिथे मात्र जेल ड्रॉप. संधी होती मात्र हॅट्रिक संधी झाली असती परंतु जेल ड्रॉप झाला. 3 चेंडू फेकले 2 मात्र संधी प्राप्त केली ती. तिथे एक सिद्धू पाटीलने जेल पकडला परंतु पवनने जेल सोडला. हा बॉल सुद्धा आता मात्र हॅट्रिक झालीच असती जर पहिले पण घेतली असती ना. आता सुद्धा पवन तिथं मात्र शत्रुक्षण जरा मिस फील्ड करतोय. जजमेंट त्याचा चांगला नाहीये त्याचमुळे बॉल मात्र सुट्टा आहे त्याआडून. हा इथं चौकार. 4 धावे धावसंख्या 28 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या डावातल्या या मॅच मधले आणि यानंतर मॅच साई एकवीर विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स. आपण तयार राहा. हा सुरेख बॉल होता शशिकांत पाटील यांचं. त्यांनी मात्र केलं होतं. हॅट्रिक घेतली असती 2 कॅश उडल्या होत्या त्या 2 ड्रॉप झाल्या नाही तर 200 रुपये कॅश प्राईज जिंकला असता. हा या बॉलला सुद्धा कॅश प्राईज बोल्ड झाला असतात तर बोल्ड झाला असता 100 रुपयाचा कॅश प्राईज होता सुनील मामा चौधरी यांच्याकडून. मॅच संपते. मॅच जिंकली आहे. यानंतर मॅच असेल देवेंद्र स्पोर्ट्स विपक्ष साई एकविरा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या मॅच मधून 5 षटकार आपण पाहिले लगोपाठ आणि अख्ख्या बॅच मध्ये